नमस्कार, मी संतोष वाडके, उपविभागीय कृषी अधिकारी वाशिम. आणि आज आपण आहोत भोयता या गावामध्ये, तालुका वाशिम. माझ्यासोबत या गावचे सरपंच पण आहेत, कृषी सखी कृषी ताई पण आहेत, इतर शेतकरी आहेत, गावातील काही विद्यार्थी पण आहेत. कृषी विभाग महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांसाठी महाविस्तार ॲप आणलेलं आहे. आणि या भोयता गावातील ज्या कृषी सखी माझ्यासोबत आहेत, त्यांनी मात्र या संधीचं सोनं केलेलं आहे. या गावामध्ये आपण सांगितलं की 1,200 घरं आहेत आणि जवळपास सगळ्या घरांमध्ये ही महाविस्तार ॲप पोहोचवली. तर आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. आपला ताई पूर्ण परिचय काय आणि शिक्षण काय झालेलं आहे? नमस्ते, माझे नाव सुरेखा विजय खंडारे, राहणार भोयता. माझे शिक्षण 12वी पास आहे. बर. आणि आपल्याला काय काय फायदा झाला, महिलांना तुम्ही कसा सांगितला ज्यामुळे सगळ्या घरामध्ये हे ॲप डाउनलोड झाले? सर्वप्रथम तर आम्ही स्वतः पहिले ॲप इन्स्टॉल केला आमच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये आणि त्याच्यानंतर आम्ही बघितलं की आपण कसं त्याच्यामध्ये कोणते कोणते फायदे होतात, काय काय आहे पहिले. त्याच्यानंतर आम्ही बाकीच्या महिला किंवा माझ्यासोबत ज्या कृषी सखी आहेत त्या पण आम्ही दोघी पण आहोत. तर आम्ही दोघींनी पण बघितलं पहिले त्याच्यामध्ये काय काय आहे आणि बाकीच्यांना पण सांगितलं आणि प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये हे ॲप इन्स्टॉल करा आणि त्याचे कोणते कोणते फायदे होऊ शकतात. तुम्हाला घर बसल्या बसल्या तुम्हाला कोणाला विचारण्याची माहिती नाही, तुम्ही स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा त्याच वेळेत. आपण जर दुसऱ्यांचा विचार जर करत बसतो, आपला ते 2 दिवसांनी सांगतो, नंतर सांगतो, असं करून आपल्याला टाळाटाळ होते. मग आपलं ते जे फवारण्याची वेळ असते ती निघून जाते आपली. तर ती फवारण्याची वेळ निघून न जाण्यासाठी हे महाविस्तार ॲप एकदम महत्वाचं आहे, हे त्यांना पटवून दिलं आम्ही. म्हणजे आपण खूप छान माहिती सांगितली की एखादी चांगली गोष्ट असते ना, तर बऱ्याच वेळा ज्याच्याजवळ गुण आहे तो दुसऱ्यांना सांगत नाही, पण हा जो गुण आहे आता प्रत्येकाजवळ त्याच्या मोबाईल माध्यमातून येऊ शकतोय. खूप छान. ताई, आपल्यासोबत या गावचे सरपंच पण आहेत. आपल्या गावात एवढं जे सुंदर काम केलंय, प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत आपण हे महाविस्तार ॲप पोहोचवली, तर आपल्याला काय फायदा झाला किंवा आपलं काय विजन आहे यामध्ये? मी राहुल सुभाष तिडके, भोयता येथील सरपंच. या ॲपद्वारे ज्यावेळेस हे ॲप डाउनलोड करायचे, हे ताईंनी मला सांगितलं आम्हाला की आपल्या गावामध्ये काहीतरी असं हे करायचं, जनजागृती झाली पाहिजे याच्याबद्दल. या ॲप पासून लोकांना, शेतकऱ्यांना फायदे झाले पाहिजे. कोणते फायदे झाले पाहिजे हे मला ज्यावेळेस सांगितलं, त्यावेळेस आम्ही माझ्या सदस्यांना, माझ्या जे गावातील सर्व लोक मित्रमंडळी आहे, या सर्वांना बसून सर्वांना याच्याबद्दल माहिती दिली की हे आपल्याला डाउनलोड करायचं आहे, एक कार्यक्रम करायचा आहे. हे पूर्ण आपल्या गावामध्ये प्रत्येक माणसापर्यंत, प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत, आज शाळेतले जरी विद्यार्थी जात असतील त्यांना पण याच्याबद्दल, शेतकरी भविष्य त्यांचं या शेतीवर आहे. पुढे हे प्रत्येकांना शेती करायची आहे, त्याची माहिती लहानपणापासूनच जर मुलांना, छोट्या मुलांना जर ही माहिती कळाली तर तो शेती खरोखर एक शेतीचं एक सर्वात मोठं एक चांगल्या पद्धतीने करेल. आणि हीच माहिती आमच्या गावातील प्रत्येक माणसापर्यंत पोहोचवली. आणि याचं सर्व योगदान आमच्यातील कृषी अधिकारी असो किंवा कृषी सहाय्यक असो, आणि हे जे 2 कृषी ताई आहेत, कृषी सखी ताई, यांनी सर्वांना पटवून देऊन त्याचं महत्व काय आहे खरोखर पटवून देऊन त्यांचं पूर्ण, मी तर त्यांचं या गावाच्या माध्यमातून, या गावाच्या वतीनं खरोखर त्यांचं अभिनंदन करील की इतकं चांगलं योगदान, इतके चांगले अधिकारी माझ्या गावाला लाभले. आणि खरोखर हेच असंच पुढे चालू ठेवील आणि चालू गावासाठी काहीतरी करील, एवढीच अपेक्षा बाळगतो. आपल्यासोबत या गावचे शेतकरी पण आहेत. आपलं नाव काय म्हटलं? माझं नाव विठ्ठल रामदास सुर्वे. बरं. म्हणजे सरपंच साहेबांनी चांगलं काम केलंय, कृषीताई, कृषी सखी यांनी चांगलं काम केलं आणि सगळ्या घरांपर्यंत महाविस्तार ॲप पोहोचवले. आपल्यासोबत या गावचे शेतकरी पण आहेत. तुम्ही ही ॲप यांनी सांगितलं म्हणून डाउनलोड केली, तुम्हाला काय फायदा होत आहे त्याचा? नाही, पहिले त्यांनी ॲप घेतलं, त्यांच्यानंतर आम्हाला सांगितलं ना, त्याने सांगितलं ॲप घेतल्यानंतर तुम्हाला काही ना काही फायदा होईल बुवा. तुम्ही जसं सांगितलं मी मग की आपण दिवाळीच्या अगोदर गहू पेरत होतो किंवा दिवाळीला गहू पेरत होतो, पण या ॲप्समुळे कसं माहिती झालंय साहेब की आपल्याला नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्येच गहू पेरावं लागते. बरोबर. आणि किती इंच खोलपर्यंत पेरावं लागेल, 2 इंच 3 इंच, आणि किती सेंटीमीटरवर गहू पडला पाहिजे, हे सर्व या ॲप्समुळे माहिती झालेली आहे. त्याच्यानंतर आपण त्या ॲप्सचा फायदा घेऊनच गहू पेरलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे तुम्ही सांगताय तसं आज शेतीमध्ये खूप मोठा रिसर्च होत आहे. दर दिवशी काही ना काहीतरी नवीन येत आहे, कोणीतरी शोधून काढतंय आणि ती शोधलेली माहिती तुमच्यापर्यंत कशी येणार, तर मात्र हे महाविस्तार ॲप मिळते. तुम्ही जे पीक घेता त्याची माहिती मिळते. मी मधुकर किसन शेवाळे. मी संत्र्याची लागवड केली. याद्वारे ड्रिचिंग कशी करायची, किती दिवसांनी करायची, बरोबर, आणि त्याच्यावर कटाई केल्यानंतर कोणती फवारणी करायची, याद्वारे मला माहिती मिळाली.
आणि एकदम शास्त्रशुद्ध, ज्यावर आपण 100% भरोसा करू करू शकतो. शकतो. अन्यथा एखाद्याला विचारतो आपण की मी काय फवारू, मी काय याच्यावर आता कटिंग केली, काय मारू, हो, ते खरं आहे का कुठं कुठे तपासणार? तपास म्हणजे रेफरन्स आपल्याला पाहिजे असतो. ह्या ऍप द्वारा मात्र तुम्हाला कोणीही जरी माहिती सांगितली, जसं सोयरे धायरे सांगतात, एखादी माहिती सांगतात, ती त्यांच्यासाठी चांगली पण असेल, पण ती खरी आहे खोटी आहे तर तुम्ही एकदा तपासू शकता, आणि तुम्ही तपासली तर तुमचा विश्वास पण बसू शकतो. मी सुनील नारायणपुरी. मी माझ्या मोबाईलमध्ये हे ॲप डाउनलोड केलं आणि मला संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभावाची माहिती घरबसल्या मिळते आणि इतर माहिती, हवामानाबद्दल माहिती, सगळी माहिती या ॲपमुळं मला शेतीविषयी सगळी माहिती मोबाईलमध्येच मिळते. बरोबर. म्हणजे आज शेती एवढं मोठं शास्त्र आहे आणि सगळी माहिती डोक्यामध्ये राहत नाही. सोबत या माहितीच्या जगामध्ये चुकीची माहिती सुद्धा कोणी कोणाला सांगू शकतोय. जसं युट्यूबवर जातोय आणि तिथं चुकीची माहिती मिळू शकते आणि मग त्यामुळे शेतकऱ्यांची फसगत पण होऊ शकते. परंतु ही अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत जावी यासाठी महाविस्तार हे ऍप महाराष्ट्र शासन शेतकऱ्यांसाठी आणलंय. आणि या भोयता गावातील ज्या कृषी सखी माझ्यासोबत आहेत, त्यांनी मात्र या संधीचं सोनं केलेलं आहे.